नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला दुसरा दिवस. कालच्या राहिलेल्या याच्यात आपण मूळ संख्येच्या याच्यातली मूळ संख्या टॉपिक क्लिअर करणार आहे. आता मूळ संख्या टॉपिकमध्ये बघा, आपण मूळ संख्या म्हणजे काय? मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा आपण ज्या संख्येला एकने किंवा त्याच संख्येने जर भाग जर जात असेल तर त्या संख्येला म्हणतो आपण मूळ संख्या. उदाहरणार्थ बघा, जर आपण या 2ला 2ने जर भाग दिला तर ते मूळ संख्या होईल, किंवा 2ला 1 भाग जाणार, बाकी कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही. अशा कोणत्याही संख्येला भाग जाणार नाही म्हणून त्याला म्हणणार आपण मूळ संख्या. आता बघा, 5ला एक तर 5चा भाग जाईल किंवा मग 5ला फक्त 1 भाग जाईल. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येला भाग जाणार, कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही, म्हणजे ते मूळ संख्या राहील. बघा, मग जर एखादी संख्या जर अशी असेल की उदाहरणार्थ 4, या 4ला 4 नाही भाग जाते, या 4ला 2 नाही भाग जाते, या 4ला 1 नाही भाग जाते, मग ही मूळ संख्या राहणार नाही. मग मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला फक्त 1 नाही व त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्येला म्हणणार आपण मूळ संख्या. आपण 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहे ते बघू आणि त्याच्यावरले विचारले जाणारे क्वेश्चन बघू. बघा, 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या आहे 25. किती आहे? 25. आता ते 25 मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहे ते आपल्याला बघायच्या. आता याच्यात बघा, 1 ते 10, 11 ते 20, 21 ते 30, 31, 40, 41, 50, 51, 60, 61, 70, 71, 80, 81, 90 आणि 91, 100. आता यामध्ये जे मूळ संख्या आहे ती मूळ संख्या कोणत्या ते बघा. यामध्ये 2, 3, 5, 6, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97. 1 ते 100 पर्यंत हे 25 मूळ संख्या येणार. आता या 25 मूळ संख्येमध्ये प्रश्न कसे विचारले जातात ते बघा. पण याच्यातले प्रश्न सॉल्व्ह करण्याआधी तुम्हाला सर्वच्या सर्व मूळ संख्या तोंडपाठ करणं आवश्यक असते. जसं की मी काल सांगितलं होतं तुम्हाला पाठ करायचं कसं. लक्ष द्या. 2, 3, 5, 6 नंतर 11, 13, 17, 19 पुन्हा इथून ते इथपर्यंत जायचं. 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, म्हणजे असे करत हे पूर्ण रिपीट मारत इथून ते इथपर्यंत सर्वच्या सर्व संख्या पाठ करायच्या. आता यामध्ये काय होते लक्ष द्या. जर तुम्हाला तोंडपाठ जर असेल तर याच्यातले प्रत्येक प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करता येतील, आणि जर तोंडपाठ जर नसेल तर ते सॉल्व्ह करता येणार नाही. जसं उदाहरणार्थ याच्यातली बघा, 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 79, 83, 89, 97 हे जे संख्या आहे हे संख्या आहे 1 ते 100 पर्यंतच्या 25 मूळ संख्या. आता यामध्ये याचं वैशिष्ट्य काय लक्ष द्या. याच्यामध्ये हे सर्वच्या सर्व संख्या एक अंक जर सोडला हा 2 तर बाकीच्या सर्व संख्या हे विषम संख्या आहे. आणि हे एकच संख्या अशी आहे की ते मूळही आहे आणि सम पण आहे. ओके. आता यामध्ये काय होते लक्ष द्या. याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन विचारले जातात. जसं उदाहरणार्थ बघा, इथं काही गोष्टी लिहून देतो तुम्हाला. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज. 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज तर येणार 1060. तेच कंडिशन जर आपल्याला जर विचारली तर 1 ते 50 पर्यंत मूळ संख्येची बेरीज, 1 ते 50 पर्यंत मूळ संख्येची बेरीज तर ते होणार 328. आणि ते जर 1 ते 25 पर्यंत जर विचारले तर ते होणार 100. हे फिगर आपल्याला पूर्णच्या पूर्ण टोटल क्लिअर पाहिजे. तोंडपाठच ठेवायचा. हा भाग जर तोंडपाठ असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथून सॉल्व्ह होतील.
आता बघा याच्यावर जर नंतर जर बघितलं आपण, जसं की समजून घ्या एक नंबर देतो तुम्हाला, या नंबरवरून तुम्हाला या टाईपचे क्वेश्चन सॉल्व्ह होतील. जसं की उदाहरणार्थ 1 पासून तर 20 पर्यंत मूळ संख्या किती. आता 1 पासून तर 20 पर्यंत मूळ संख्या किती, तर त्याच्यातनी हे 4 आणि हे 4 झाले 8. जर तुम्हाला जर म्हटलं 1 ते 30 पर्यंत मूळ संख्या किती, तर 4 4 8 आणि 2 10. म्हणजे या कंडिशनने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता यामध्ये काय होते, एक नंबर बघा इकडे 4 आहे म्हणून इकडे 4 लिहिले, इकडे 4 2 2 3 2 2 3 2 1. हा नंबर बनला तुमच्याकडे 44 22 32 23 21. याच्यावरून तुम्ही कोणत्याही संख्या जे डायरेक्ट सांगितलेल्या असते ते संख्या तुम्ही क्लिअर करू शकता. यामध्ये काय कंडिशन होणार लक्ष द्या. तुम्हाला जर म्हटलं की 1 ते 30 पर्यंत मूळ संख्या किती, तर 4 आणि 4 8 आणि 2 10. तुम्हाला म्हटलं 1 ते 50 पर्यंत मूळ संख्या किती, 4 आणि 4 8 8 आणि 4 12 12 आणि 3 15. या टाइप मध्ये तुम्हाला सॉल्व्ह करता येते. आता बघा हे झाल्यानंतर एक छोटीशी कंडिशन त्याच्यात लक्षात घ्यायची. जर कदाचित असं विचारलं की 1 ते 25 पर्यंत मूळ संख्या किती, तर त्यावेळेस 4 आणि 4 8 त्याच्यानंतर कितपर्यंत यायची. हे जे आहे ते 25च्या आतमध्ये येणार, हे संख्या 25च्या बाहेर येणार. म्हणजे आपल्याला विचारलं काय त्याच्यावर जायचं. मध्ये 4 आणि 4 8 8 आणि हे 9 या टाइप मध्ये तुम्ही ते संख्या मोजू शकता. तुम्हाला असे प्रश्न जे आहे ते सहज त्याच्यातले क्लिअर होतील. आणि त्यानंतर त्याच्यावर अजून काही प्रश्न विचारले जाते. जसे की उदाहरणार्थ बघा जोडमूळ संख्या. जोडमूळ संख्या म्हणजे काय. जोडमूळ संख्या म्हणजे ज्या संख्येमध्ये 2चा फरक असतो, म्हणजे ज्या जोडमूळ संख्येमध्ये 2चा फरक असतो त्या संख्येला म्हणतो आपण जोडमूळ संख्या. आता याच्यात बघा या दोघांमध्ये 1चा फरक येणार, पण या दोघांमध्ये आला 2चा फरक, म्हणजे हे एक जोडमूळ संख्येची जोडी झाली. नंतर या दोघांमध्ये 2चा फरक आला, जोडमूळ संख्येची जोडी. नंतर 11 13 17 19 नंतर 29 31 41 43 59 61 71 73. आता बघा हे अशा जोड्या मिळणार. आता याच्यात जर तुम्हाला जर म्हटलं की 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्येच्या जोड्या किती, तर याच्यात जोड्या येणार 1 2 3 4 5 6 7 आणि 8. एकूण जोड्या किती येणार, म्हणजे 2चा फरक असणाऱ्या जोड्या येणार 8. आता याच्यातनी जसा याच्यातनी 2चा फरक विचारलेला आहे तसा 4चाही फरक विचारला जाणार. मग 4चा फरक जर म्हटला तर आता याच्यात लक्ष द्या, लगतच्या 2 संख्येमध्ये 4चा फरक असायला पाहिजे. जसं की समोर बघा आपण जर आता जर असं जर म्हटलं की 3 आणि 7 याच्यात 4चा फरक आहे, पण जोडमूळ संख्येची जोडी नसणार, कारण मधातली एक संख्या आलेली आहे. आपल्याला अशी संख्या लागेल की याच्यातली त्याच्यात कोणतीही मधातली संख्या यायला नाही पाहिजे, त्याच्यातली जवळजवळ त्या संख्येमधला 4चा फरक असला पाहिजे. म्हणजे ही जोडी झाली 1, त्याच्यानंतर हे दुसरी जोडी, त्याच्यानंतर हे तिसरी जोडी, चौथी जोडी, पाचवी, आणि 6वी आणि हे 7वी. म्हणजे 1 2 3 4 5 6 आणि 7 या 7 संख्येमध्ये 4चा फरक असणार. याच्यानी जर म्हटलं तर या 2 मध्ये 7चा, या 2 मध्ये 7चा, या 2 मध्ये 7चा, या 2 मध्ये 7चा, सॉरी 4चा, दोन दोन जोड्यांमध्ये 4चा फरक असणार. अशा जोड्या किती राहणार, अशा जोड्या येणार त्याच्यातली 7. जेव्हा तुम्हाला प्रश्न जर असा विचारला की जोडमूळ संख्येमध्ये 4चा फरक असणाऱ्या जोड्या किती, तर तेव्हा तुम्हाला हे कंडिशन तुम्हाला काढली पडेल. आणि कधी कधी होऊ शकते 4 ऑप्शन दिलेले असेल आणि त्याच्याने तुम्हाला प्रश्न विचारला गेला असेल किंवा याच्यातून कोणती जोडमूळ 4चा फरक असणारी जोडमूळ संख्येची जोडी कोणती नाही किंवा कोणती आहे, असे तुम्हाला या टाइम मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकते. आता
याच्यातली 4चा फरक असणाऱ्या हे संख्या येतात 7. 4चा फरक असणाऱ्या येणार 7. आता यामध्ये अजून एक जोडी बनते, जसं की 6चा फरक असणारी. आता 6चा फरक असणारी जर संख्या जर आपल्याला जर बघायची असेल तर यामध्ये लक्ष द्या, आपल्याला अशी संख्या शोधावी लागेल की त्याच्यात त्या दोन संख्येमध्ये 6चा फरक असणार. त्याच्यातनी बघा, हे इथं पहिली जोडी, इथं आला 6चा फरक, नंतर हे दुसरी जोडी, नंतर तिसरी, चौथी, पाचवी, 6वी आणि 7वी. म्हणजे ज्या संख्येमध्ये 6चा फरक आहे, ज्या दोन जोडमूळ संख्येच्या मधात 6चा फरक आहे, अशा संख्येच्या जोड्या किती होणार? 7. आता ते 6चा फरक असणाऱ्या 7 जोड्या यामध्ये या टाईप मध्ये पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. बघा, याचा लॅला जर तुम्ही व्यवस्थितपणे जर रिव्हिजन जर मांडली तर हे सर्वच्या सर्व गोष्टी तुमच्या क्लिअर होऊ शकतात आणि यावरूनच तुम्हाला काढता येईल. पण त्याच्या अगोदर सर्वात महत्वाचा भाग, जोपर्यंत मूळ संख्या पाठ होत नाही तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी याच्यातून क्लिअर करता येणार नाही. त्यामध्ये त्यानंतर बघा, याच्यात काही अशा संख्या आहे की त्यांच्या स्थानाची अदलाबदल जर केली, 2 अंकी मूळ संख्येच्या स्थानाची अदलाबदल जर केली तर त्याच्यातली मूळ संख्या सापडतात. अशा संख्या किती आहे? तर आपण अशा संख्या बघू की त्याच्यात 2 जोडमूळ संख्या आहे, 2 अंकी जोडमूळ संख्येमध्ये त्यांच्या स्थानाची अदलाबदल जर केली तर मूळ संख्या सापडेल. अशा संख्या किती? जसं उदाहरणार्थ बघा, वर लिहितो, जसं की 11. या 11ला इकडे जर लिहिल्या गेले तर बघा, इकडचा अंक इकडे, इकडचा अंक इकडे टाकला तर 11 ही मूळ संख्या आहे आणि खाली ही मूळ संख्याच बनली. म्हणजे हे एक जोडी एक बनणार. मग आता जशा संख्या आहे बघा, 2 अंकी संख्या जसे की 13, 13चं बनणार 31, नंतर 17, 17चं बनणार 71, नंतर 31, 31चं बनणार 13, नंतर 37, 37चं बनणार 73, नंतर 71, 71चं बनणार इकडं 17, नंतर 73, 73चं बनणार 37, नंतर पुन्हा 79, 79चं बनणार 97 आणि इकडे 97चं बनणार 79. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा जोड्या किती बनतात? टोटल 9 जोड्या बनतात. ओके. आता बघा, यावर तुम्हाला या टाईप मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. अजून त्याच्या व्यतिरिक्त जे काही क्वेश्चन येतील, जसं की उदाहरणार्थ बघा, कधी कधी आपल्याला खूपच डीप मध्ये चालले जातो आपण. जसं उदाहरणार्थ 1 पासून तर 100 पर्यंत पूर्ण मूळ संख्येमध्ये 3 हा अंक कितीदा वापरला गेलेला आहे? 3 हा अंक कितीदा वापरला गेलेला आहे? 1 ते 100 पर्यंत. आपल्या ह्याच्यात बघा, मग एकक स्थानी असो का दशक स्थानी असो, त्यातली 1, हे 2, बघा हे 1, हे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 टोटल विचारलेला आहे. टोटल वेळेस आलेला आहे 9 वेळेस. आता होऊ शकते असाच प्रश्न जर तुम्हाला जर असा विचारला की 2 अंकी मूळ संख्येमध्ये 3 हा अंक किती वेळेस वापरला गेलेला आहे? 3 हा अंक किती वेळेस वापरलेला आहे 2 अंकी संख्येमध्ये? तर यामध्ये बघा, हे टोटल 9 वेळेस आलेलं आहे. म्हणजे याच्यातून हे 1 अंकी संख्या आहे, हे काढून टाका. हे काढून टाका म्हणजे राहिले किती? 8. म्हणजे किती वेळेस वापरला जाईल? 8 वेळेस. होऊ शकते याच्यानंतरही जर प्रश्न विचारला की 2 अंकी मूळ संख्येमध्ये एकक स्थानी, फक्त एकक स्थानी येणारा अंक 3 हा अंक एकक स्थानी किती वेळेस येते 2 अंकी मूळ संख्येमध्ये? तर याच्यात बघा, हे इथं 1 2 3 4, हे 2 पकडला जाणार नाही कारण हे दशक स्थानी आहे. 4 5 आणि 6 किती वेळेस विचारला जाणार? 6 वेळेस विचारला जाणार. आता बघा, एवढं झाल्यानंतर काय त्याच्यावरचे परीक्षेला डायरेक्ट प्रश्न विचारला जाणार, सरळ प्रश्न विचारला जाणार. ते प्रश्न कोणत्या टाईप मध्ये येणार ते बघू आपण यामध्ये. आता बघा, आपल्याला जर विचारलं की 1 ते 100 पर्यंत, तर ठीक आहे, पहिले छोटी संख्या घ्या. 1 ते 10 पर्यंत मूळ संख्येची सरासरी किती? 1 ते 10 पर्यंत मूळ संख्येची सरासरी. तर जेव्हा आपण मूळ संख्या काढतो तर मूळ संख्यामध्ये काय करतो आपण? लक्ष द्या, टोटल तोंडपाठ असल्याशिवाय याला पर्याय नाही आहे.
पण मूळ संख्येची सरासरी सांगितलेली आहे. आता सरासरी सांगितलेली आहे, सरासरीमध्ये जोपर्यंत ते संख्या पाठ नसेल तोपर्यंत तुम्हाला ते जमणार नाही. मग तुम्हाला ते पाठ करावं लागेल. आता याच्यात काय कंडिशन होणार लक्ष द्या. आपल्याला प्रश्न सांगितलेला आहे की 1 ते 10 पर्यंत मूळ संख्येची सरासरी, मूळ संख्येची सरासरी. आता सरासरी काढायची म्हणजे या सर्व अंकाची बेरीज होणार. आता बघा 2 3 5 7. आता इथे जर 7 10 15 15 2 17, 17 भागेला किती येणार 4. 17 भागेला 4 केलं म्हणजे त्याची सरासरी निघून जाणार. जसं की बघा 4 1 4 4 चूक 16, उरला 1 पॉईंटला 0 वाढवा, 4 2 8, उरले 2, 4 5 20, म्हणजे उत्तर येणार 4.25. हे झाली तुमची सरासरी. आता जर समजा कदाचित तुम्हाला प्रश्न असा विचारला की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची सरासरी काढा, आता एवढ्यापर्यंत तुम्हाला जायची आवश्यकता नाही. कधी कधी डोकं जाग्यावर ठेवून काही गोष्टी करायच्या असतील. आपल्याला असं दिलेलं आहे की 1 ते 100 पर्यंत मूळ संख्येची बेरीज आहे 1060. या 1060 ला सरळ सरळ 25 ने भागून टाका. 25 ने भागून टाकल्यानंतर डायरेक्ट तुमचं उत्तर निघून जाणार. मग त्यासाठी हे गोष्ट, हे जे फिगर आहे त्यासाठी जे पूर्णपणे क्लिअर पाहिजे. याला तुम्ही बारकाईने जर याला जर बघितलं तर याच्यातला एकही मार्क तुम्हाला जात नाही. त्याच्यानंतर याच्यावर कधी कधी असे प्रश्न विचारला जाऊ शकते की 1 ते 20 पर्यंत मूळ संख्येची टक्केवारी काढा. जसं उदाहरण बघा, 1 ते 20 पर्यंत मूळ संख्येची टक्केवारी काढा. आता मूळ संख्येची टक्केवारी काढायची तर लक्ष द्या, आपल्याला सांगितलेलं आहे 1 पासून तर 20 पर्यंत टोटल संख्या किती बनतात. 1 पासून 20 पर्यंत सर्व जर अंक जर पकडले तर सर्व अंक येतात 20. या 20 पैकी मूळ संख्या किती आहे, मूळ संख्या आहे 8. 20 पैकी 8 तर 100 वर किती, याचा तिरपा गुणाकार करायचा. 100 गुणेला 8 भागेला 20, 20 1 20, 20 5 100, 8 5 40, म्हणजे किती टक्के बनणार 40%. या टाईप मध्ये आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा यामध्ये तुम्ही जर पूर्णपणे याला जर क्लिअर जर केलं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. प्रत्येक प्रश्न पेपरातली सॉल्व्ह होती, फक्त तुम्हाला बारकाईने याची रिव्हिजन मारावं लागेल, त्यावेळेस याला टोटली क्लिअर करता येईल. इथं तुमचं मूळ संख्या टॉपिक हे संपलं. त्याच्यानंतर जे आपण जे नंतर दुसरा जे घेणार तर त्यानंतर आपण घेणार संयुक्त संख्या. आता मूळ संख्येवर आधारितच संयुक्त संख्या आहे. आता संयुक्त संख्या काय होणार ते लक्ष द्या.